आपल्याला प्रश्न यायला लागलेले आहेत तर आपण सर एनएमसी आणि स्टेट सीईटी काउन्सिलिंग डेट्स आर डिफरंट. हो, वेगवेगळ्या असतात. एनएमसीची पहिल्यांदा दरवेळेला एनएमसीची डेट येते आणि मग नंतर स्टेटची डेट येते. त्याच्यामुळे पहिल्यांदा सेंट्रल आपल्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग होईल आणि मग महाराष्ट्राचं सीईटी म्हणजे महाराष्ट्राचं काउन्सिलिंग होईल. कॅन यू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट डीम कॉलेजेस लाईक द प्रोसेस, फी स्ट्रक्चर अँड कास्ट बेनिफिट? कास्ट बेनिफिट अजिबात नाही, सगळ्यांना सारखं. डीम मध्ये कोणालाही कास्ट बेनिफिट नसतो. प्रोसेस काय आहे तर 2,05,000 डिपॉझिट भरायचं, चॉईस फिलिंग करायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकायचे आणि मग डीमचे टाकायचे. डीमचे पण आपण क्वालिटी वाईज टाकायचे किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फीज वाईज टाका. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. आता 54च्या वरती डीम कॉलेजेस आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये फीज वाईज पण टाकू शकता, दुसऱ्या स्टेटला जाऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. तर ते फी स्ट्रक्चर सगळं आपण टाकलेलं आहे. पण ज्यांना मिळालं नसेल किंवा कळलं नसेल त्यांनी मला परत एकदा विचारा, मी तुम्हाला जरूर ते फी स्ट्रक्चरच्या बाबतीतली माहिती सांगेन. पण साधारणतः डीम कॉलेजेसना जी फी आहे ती आपलं म्हणजे 18 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान साधारण असते. म्हणजे सिम्बॉयसिस सारख्या कॉलेजला फक्त 10 लाख आहे, जे मुलींसाठीचं कॉलेज आहे. पण बाकीच्या कॉलेजेसना खूप जास्त फी असते. इन विच राऊंड वी कॅन गेट बेस्ट कॉलेज? डीम साठी फर्स्ट राऊंड, बाकीच्यासाठी मात्र जसं जसं राऊंड होतील तसे पुढे कट ऑफ कदाचित कमी होतात. पण म्हणून असं काही नाहीये की आपण प्रत्येक राऊंडला आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि आपण कसे प्रयत्न करतो तर क्वालिटी वाईज प्रयत्न करतो, ते जास्त महत्वाचं आहे. काइंडली म्यूट अदर दॅन सर. आयुष काउन्सिलिंगचं नंतर सांगणार आहात? हो, आयुष काउन्सिलिंगला वेळ आहे. आयुष काउन्सिलिंगला अजून 1 ते 1.5 महिना नक्की लागेल. त्यामुळे आयुष काउन्सिलिंग आपण नंतर सांगू. आयुषमध्ये सुद्धा प्रकार काय असतात की त्याच्यामध्ये आता ऑल इंडियाची त्यांची पण एक वेगळी साईट आहे, AI-CCC नावाची. त्या AI-CCC मध्ये 15% गव्हर्नमेंटच्या जागा BMSच्या आणि BHMSच्या आणि 100% डीमच्या जागा असतात. जसं इथे असतं तसंच तिकडे AA-CCC वर असतं. आणि महाराष्ट्राच्या सीईटी मध्ये काय होतं की 85% जागा ज्या असतात तर त्याच्यामध्ये परत त्यांचे ऑल इंडियाला म्हणजे प्रायव्हेटला 15% परत ते काढतात. आणि प्रायव्हेटच्या 15% जरी सीईटीच्या साईटवरती असलं तरी त्यांचं वेगळं रजिस्ट्रेशन असतं, त्याची वेगळी डिपॉझिट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आता ऑल इंडियाला समजा आयुषला 50,000 डिपॉझिट असतं वगैरे, ते आपण त्यावेळेला परत एकदा चर्चा करू. अदर स्टेट ओबीसीची फी कमी होती का? नाही होत. प्रायव्हेटसाठी कमी होत नाही. तुम्ही बाकीच्या स्टेटला जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला ते ओपन म्हणून मानलं जातं. तुम्हाला तिथं कुठलीही कॅटेगरी नसते. जसं डीमला तुम्हाला कॅटेगरी नसते तसंच आपण जेव्हा ओपन स्टेटला जातो त्यावेळेला त्यांची जी 12 ते 18 लाखाच्या दरम्यान फी असते ती फी लागते. त्यामुळे ती फी तुम्हाला भरावी लागेल. इफ यू जॉईन डीम कॉलेज फ्रॉम फर्स्ट राऊंड देन द डिपॉझिट विल बी रिफंडेड. येस, डिपॉझिट तुम्हाला 2 लाख रुपये तुमचे परत मिळणार. जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं काही प्रॉब्लेम नाही. इव्हन दुसऱ्या राऊंडला मिळालं तरी सुद्धा ते परत मिळतं. पण तुम्ही गडबड करून जर ते सोडलं आणि परत जॉईन व्हायचा प्रयत्न केला तर तसं चालत नाही. ते आपण सेकंड राऊंडचे नियम आणि थर्ड राऊंडचे नियम आता का नाही बघत आहे की तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल, म्हणून आपण फक्त फर्स्ट राऊंडचे नियम सांगतोय. तर फर्स्ट राऊंडच्या नियमाप्रमाणे तुम्हाला फ्री एक्झिट असतं किंवा तुम्हाला कॉलेज घेऊन अपडेट करता येतं किंवा तुम्हाला कॉलेज मिळालंच नाहीये त्या कंडिशनमध्ये तुम्हाला परत अप्लाय करता येतं सेकंड राऊंडला. किती मार्क पर्यंतच्या स्टुडंटना एमबीबीएस काउन्सिलिंग करावी फॉर प्रायव्हेट कॉलेज? प्रायव्हेट कॉलेज मागच्या वर्षी साधारणतः 472च्या दरम्यान बंद झालं होतं. पण आता ते कॅटेगरी वाईज वेगवेगळं असतं. पण साधारणतः ओपन आणि ओबीसी आणि एसीबीसी हे तिन्ही कॅटेगरी जवळजवळ 2 ते 3 मार्काच्या अंतरावरती बंद होतात. म्हणजे 472, 470, 471 असेच असतात. ईडब्ल्यूएस मागच्या वर्षी कमी झालं होतं. त्यामुळे ज्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट शक्य आहे त्यांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून जायला पाहिजे. आणि आपल्याला कॅटेगरी चेंज करता येते. नीट काउन्सिलिंगला तुमचं नीटच्या वेळेला तुम्ही जी कॅटेगरी टाकली ती कॅटेगरी तुम्हाला जर आता बदलायची असेल तर ती तुम्ही बदलू शकता. फक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, प्रॉपर सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याची गरज असते. सो किती मार्कापर्यंत म्हणजे ते सांगितलं मी प्रायव्हेट कॉलेजेसचं. पण यावर्षी ते तुम्ही आता मार्कांवरती जाऊ नका.
यावर्षी रँक काय येते याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला रँक आली की मी तुम्हाला सांगेन की प्रायव्हेट कॉलेज कितीला बंद होतील. एमसीसी आणि स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट टुगेदर नाही. आधी एमसीसीचं स्टार्ट होतं आणि मग स्टेटचं स्टार्ट होतं आणि त्यांच्या एमसीसीच्या साईटवरती टाइम टेबल पण असतं की स्टेटवाल्यांनी कधी काम करायचं आणि आम्ही कधी करणार आहोत. तर ते सगळं टाइम टेबल पूर्ण येत असतं. आपण ते टाइम टेबल नक्की शेअर करू. डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायच्या असेल तर पूर्ण कोर्सला मिनिमम किती फी जाणार महाराष्ट्रामध्ये? साधारणतः तुम्ही धरून चाला की 22 ते 25 लाख रुपये दर वर्षाला जर असेल, 25 लाख समजा आपण धरलं तर 25 लाख गुणिले 4 म्हणजे 1 कोटी झाले आणि 12.5 म्हणजे साधारण 1 कोटी 10 लाख किंवा 1 कोटी 20 लाख असेच्या दरम्यान तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 4.5 वर्षाची फी लागेल. पूर्वी काही कॉलेजेस 5 वर्षाची फी घ्यायचे, पण सुप्रीम कोर्टाने आता स्ट्रिक्ट नियम केलाय आणि 4.5 वर्षाचीच फी घ्यायला लागते त्यांना. त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये. सर बीडीएसचं कट ऑफ काय जाईल यावर्षी? बीडीएसचा कट ऑफ गव्हर्नमेंटला वेगळा असतो आणि याला वेगळा असतो. डीमला आपण मागचे 3 वर्ष 147, 149 अशा मार्कांना प्रवरासारखं कॉलेज दिलेलं आहे की जे अतिशय चांगलं कॉलेज आहे. म्हणजे त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की बीडीएसचा कट ऑफ खूप हाय असतो. आणि चांगले कॉलेजेस जर केलं तुम्ही बीडीएस नंतर खूप स्कोप आहे. बीडीएस नंतर तुम्हाला बऱ्याच ब्रँचेस ओपन होतात की ज्याच्यामध्ये आता फेशिओ मॅक्झिलरी सर्जरी आहे किंवा एंडोक्राईन आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अजून ब्रँचेस असतात ज्या म्हणजे सर्जिकल ब्रँचेस जास्त करून असतात. पण त्याच्यामध्ये आता म्हणजे ऑर्थो आहे की दाताची कवळी बनवणं असेल आणि स्कोप आहे आता खूप त्यांना. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. आता आपल्याला 10 मिनिटं राहिलेले आहेत. 10 मिनिटात जेवढे प्रश्न होतील तेवढे आपण घेऊ आणि मग बाकीचे आपण व्हॉट्सअपला घेऊ. तर फर्स्ट राऊंडचे नियम परत सांगा. फर्स्ट राऊंडला नियम असा आहे की तुम्ही फर्स्ट राऊंडला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे तुमची प्रायमरी माहिती लिहायची. मग तुम्ही डिपॉझिट भरायचं आणि फीस भरायची. डिपॉझिट किती आहे? 2,05,000 डीमसाठी, 11,000 गव्हर्नमेंटसाठी आणि 5,500 कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटला. मग त्याच्यामध्ये त्या 5,500 मधले 5,000 परत मिळणार, 11,000 मधले 10,000 परत मिळणार आणि 2,05,000 मधले 2 लाख परत मिळणार जर तुम्ही प्रॉपर वेळेने गेलात तर. त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग असतं. तुम्हाला अनलिमिटेड चॉईस भरायला परवानगी आहे. तुमचे सगळे चॉईस आपण तयार करून देणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळे चॉईसेस असू शकतील आणि ते चॉईसेस तुम्हाला दिले जातील. चॉईसेस तुम्हाला क्वालिटी वाईज असतील. त्याप्रमाणे तुम्ही टाकले तर त्याचा तुम्हाला फायदा आहे, कारण कॉम्प्युटर नेहमी वरतून खाली जात असतो, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यावरती तुम्हाला 3 ऑप्शन आहेत की तुम्ही आयदर तुम्हाला कॉलेज मिळालं नाहीये किंवा कॉलेज मिळालं पण तुम्ही अपग्रेड करायला दिलंय आणि कॉलेज त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कॉलेज मिळालं आणि आपण सोडलं. तर हे सगळ्या गोष्टींना वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तर बीपीटीसाठी म्हणजे फिजिओथेरपीसाठी काय प्रोसेस होते, म्हणजे नेम, कॅटेगरी, कट ऑफ, महाराष्ट्र योजना. याच्यामध्ये मुलींसाठी तर आता पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे फी म्हणजे काय की त्यांची ट्युशन फी भरावी लागते पण बाकीची फी भरायची गरज नाही. एमबीबीएस एक्सपेक्टेड कट ऑफ दिस इयर, हे पूर्णपणे हा कट ऑफ आपल्याला रँकवर अवलंबून असतो, पण साधारणतः मागच्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा 10 ते 15 मार्काचा फरक पडेल असा आपला अंदाज आहे. प्रेफरन्स लिस्ट कशी चॉईस करायची ते आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. स्टेट मेरिट लिस्ट मध्ये रँक येते का? हो, ती वेगळी असते. त्याला SML म्हणतात. म्हणजे आता ऑल इंडिया रँक पहिल्यांदा येणार आहे तुमची. मग त्याच्यानंतर 1 महिन्यात जेव्हा तुम्ही स्टेट मेरिटला वेगळं असतं. स्टेट मेरिटला तुम्हाला पहिल्यांदा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स भरावे लागतात. ऑल इंडियाला डॉक्युमेंट्स अजिबात काहीच भरावे लागत नाहीत. सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्या कॉलेजला जाऊन दाखवावे लागतात आणि ते त्यावेळेला स्क्रुटिनी होते. पण महाराष्ट्राला तसं नसतं. महाराष्ट्राला आधी स्क्रुटिनी होते. तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. त्यांचे काही ठराविक MB मध्ये ते कन्व्हर्ट करायला लागतात. ते सगळं आपण महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगच्या नियमाच्या वेळेला बघूया. BHMS करून पुढे मेडिसिन प्रॅक्टिस करू शकतो का? करू शकतो. आता BHMS वाल्यांना 1 वर्षाचा युनिव्हर्सिटी कोर्स केला की त्यांना ॲलोपॅथी लिहायला परवानगी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे त्यांना काही जनरल प्रॅक्टिस करायला काही प्रॉब्लेम नाहीये. मायग्रेशन सर्टिफिकेट केव्हा लागतं आणि कसे काढायचे? मायग्रेशन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडून मिळतं. काही वेळेला आता हल्ली ते कॉलेजमध्ये ते रिझल्ट बरोबरच देतात. पण मायग्रेशन सर्टिफिकेट कोणाला लागेल की ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घ्यायची आहे, त्यांच्यासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं.
म्हणजे आउट ऑफ युनिव्हर्सिटी तुम्ही जाताय म्हणून. बी फार्मसी घेतली पाहिजे का बीपीटी, हे तुमच्या पर्सनलवरती असतं आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपण डिस्कस करू शकतो. पण बी फार्मसीचं काउन्सिलिंग आपण करत नाही, त्यामुळे आपण ते इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्हाला फोनवरती नक्की सांगू. डोमिसाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड फॉर ऑल इंडिया काउन्सिलिंग, येस, डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, त्यामुळे ते असलं पाहिजे. BAMS फ्रॉम प्रायव्हेट कॉलेज चांगलं की MBBS अब्रॉड? BAMS आता हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण अब्रॉडच्या MBBSचा मी फारसा फॉर नाहीये. त्याचं कारण FMGच्या परीक्षेचा रिझल्ट खूप कमी असतो आणि 15-20% रिझल्ट असतो. 3-4 वर्ष लागतात एस्टॅब्लिश व्हायला. BAMSला तुम्ही लवकर एस्टॅब्लिश होऊ शकता, परंतु शेवटी हा तुमचा निर्णय असतो की तुम्हाला अब्रॉड जायचं की नाही, कारण तिथे बऱ्याच गोष्टींना कॉम्प्रोमाइज करायला लागतं. स्टेट लिस्टसाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं का? हो, करावं लागतं. आता आपण फक्त ऑल इंडियाचं बोलतोय, ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि मग स्टेटला परत वेगळं रजिस्ट्रेशन असणार आहे आणि ते साधारण ऑल इंडियाचं झालं की 15-20 दिवसांनी सुरू होईल. इफ वी हॅव टू डू ओनली स्टेट काउन्सिलिंग देन इज इट कंपल्सरी टू डू रजिस्ट्रेशन फॉर? नो. इफ यू वॉन्ट टू डू ओनली स्टेट काउन्सिलिंग यू कॅन गो फॉर स्टेट काउन्सिलिंग. It is not necessary that you do the registration for the central counseling. So that is not necessary. Okay. I think we have almost finished all questions. आपण आता बाकीचे जे प्रश्न आहेत ते पर्सनल लेवलला करू. तुमचे जे मित्र असतील त्यांना कोणाला ग्रुपमध्ये यायचं असेल तर त्यांना पण तुम्ही आपले नंबर द्या आणि त्यांना चर्चा करायला सांगा. आपण याच्यामध्ये पर्सनल लेवलला जेवढं अटेन्शन देता येईल तेवढं देत असतो. दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळात तुम्ही फोन करू शकता. मेसेजेस तुमचे कायम असतात चालू, 12 तास चालूच असतात. आणि त्याचबरोबरीने आपल्याला प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळी झूम मीटिंग येणार. जशी आता आपण राऊंड 1 ऑल इंडिया लेवल याच्यासाठी झूम मीटिंग घेतली, तशी प्रत्येक राऊंडच्या वेळेला आपण आणि प्रत्येक ठिकाणच्या वेळेला आपण मीटिंग घेणारच आहे.